उन्हाळ्यात फिरायला कुठे जायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न एप्रिल आणि मे महिन्यात आपल्या सर्वांना पडलेला असतो. पण या प्रश्नाचं एक खूप सुंदर उत्तर मला सापडलंय. उन्हाळ्याची सुट्टी एन्जॉय करण्यासाठी आम्ही गेलो होतो कोल्हापूर जिल्ह्यातील मडगाव या गावी असलेल्या रॉयल कॅम्पिंग क्लबमध्ये. कोल्हापूरपासून 90 किलोमीटर अंतरावर घनदाट जंगलाच्या आत आहे ही मस्त जागा, जिथे आम्ही जंगल कॉटेजमध्ये राहिलो. 12ही महिने वाहणाऱ्या थंड पाण्याच्या धबधब्यात भिजलो. संध्याकाळी कड्यावरून सूर्यास्त अनुभवला आणि रात्रीच्या वेळी प्राणी बघण्यासाठी जंगल सफारी सुद्धा केली. आम्ही 3 दिवस घनदाट जंगलाने वेढलेल्या या सुंदर ठिकाणी राहिलो. खूप धमाल सुद्धा केली. आमचा हा अनुभव कसा होता हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. या जागी पोहोचण्यासाठी आम्ही मुंबई ते मडगाव असा प्रवास केला. मडगावपासून ही जागा जंगलात जवळपास 3 किलोमीटर आत आहे. त्यामुळे गाव सोडल्यावर लाल मातीच्या रस्त्याने ऑफरोड करत आपल्याला या ठिकाणी यावं लागतं. तुम्ही जर इथे येणार असाल तर मुंबई पुण्यापासून कोल्हापूर किंवा गारगोटीपर्यंत बसने येऊ शकता. स्वतःचं वाहन असेल तर तुम्ही थेट या जागी पोहोचू शकता. त्याचे डिटेल डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. नमस्कार मित्रांनो, मी स्मिता मराठी कॅनलच्या व्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आहे. तर कोल्हापूरकरांनी पुन्हा एकदा आपली आठवण काढली, त्यामुळे आपण कोल्हापूरच्या मडगावमधल्या रॉयल कॅम्पिंग क्लबमध्ये आलो आहोत. तर आज आपण संपूर्ण दिवस इथे काय काय करणार आहोत, आमच्या रूम्स कशा आहेत, आम्ही कुठे स्टे केला आहे, इथे करण्यासारख्या काय काय ॲक्टिव्हिटीज आहेत, या सगळ्याची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा. चला मग व्हिडिओची सुरुवात करूया. इथे असं मस्त शांत असं बसून समोर माझ्या असं सुंदर असा सूर्य दिसतोय. झाडांच्या मधून त्याची छान सूर्यकिरण माझ्यावर पडतायत आणि आजूबाजूने पक्ष्यांचे, वेगवेगळ्या पक्ष्यांचे सुंदर असे आवाज येत आहेत. मध्येच एखादा किडा कुठला तरी ओरडतोय. इतकं छान वाटतंय, म्हणजे इतकी रम्य सकाळ कोणाच्या नशिबात असते, आमच्या आहे. कारण आम्ही इतकं फिरतो. रूम तर मी तुम्हाला दाखवतेच, पण त्याआधी आमच्या रूमच्या समोरच हे छोटंसं असं मस्त तळ आहे आणि त्या तळ्याची शोभा काय वाढवते ते दिसते का? एकुलतं एक कमळ फुललेलं आहे त्याच्यात आणि त्याच्या बाजूला ही आपली सुंदर अशी प्रॉपर्टी जी पूर्ण निसर्गाने वेढलेली आहे. आजूबाजूला गर्द झाडी आहे, वरती असं छान सुकलेलं गवत वगैरे. आणि हो बाय द वे, इथे सगळी अशी लागून मस्त फुलझाडं आहेत, ती इतकी शोभा वाढवत आहेत या सगळ्याची. तर आधी आपण रूम टूर देऊया. चल. रूमच्या बाहेरच खूप मोठी स्पेस दिली आहे. तुम्ही इथे बसून सुद्धा चहा नाश्ता वगैरे असा टेबल वगैरे लावून करू शकता. तर हा आहे आपला रूम. हे डबल बेड आहे, ते बाजूला एक सिंगल बेड पण दिलाय. खूपच स्पेशियस आहे आणि हा स्वच्छ क्लीन असा वॉशरूम सुद्धा आहे. तुम्हाला माझ्या मागे हा जो रूम दिसतोय जिथे आम्ही स्टे केलाय, हा फक्त कपलसाठी, म्हणजे 2 किंवा फार फार तर 3 जण या रूममध्ये राहू शकतात. पण जर तुम्ही जास्त लोक असाल तर त्याची सुद्धा सोय इथे आहे. माझ्या समोरच ते रूम्स कसे ते पण मी तुम्हाला दाखवते वरती जाऊन. हा आहे ब्रिटिश विला. हा ग्रुपसाठी, फॅमिली ट्रिप असेल त्याच्यासाठी हा मोठा रूम आहे. आम्ही सकाळचा चहा घेतला आणि हलका नाश्ता करून जीपमध्ये बसलो. आम्ही निघालो होतो बारमाही वाहणाऱ्या एका धबधब्याकडे. तिथे जाण्यासाठी जवळपास तासाभराचा जंगलातला ट्रेक करावा लागतो. तर आपल्यासोबत आता ट्रेकला असणार आहेत स्मिथ सर. इथून आपल्याला खाली जायचंय. व्हेरी डेंजर स्लिपरी रस्ता, त्यामुळे आयुष्यात पहिल्यांदा मला गाठी घेऊन ट्रेक करायला मिळणार. अच्छा, येस. आपण काय असं प्रिपरेशन करूनच जात ना, यांच्याकडे आहे बाबा नशीब, म्हणजे त्याचं सेफ पण वाटेल ना रे जरा. आम्ही ट्रेकला सुरुवात केली. हा ट्रेक खूपच भारी असणार आहे याचा अंदाज आम्हाला सुरुवातीला झाला. आता आम्ही उतरायला सुरुवात केलेली आहे, ते बघा. आणि रस्ता व्यवस्थित आहे. वरतून जिथून आलो ना, इथे मध्ये थोडासा पॅच होता, तो थोडासा घसरत होता कारण माती आता भुसभुशीत झालेली आहे. त्यामुळे काय का आणि चव सांग कशी? परीक्षा आहे का माझी? यस. लिंबू. लिंबू? हो, लिंबासारखी चव लागते. एवढं? माकड लिंबू म्हणतात त्याला. हा, अच्छा, त्याने तुला सांगितलं, मग तू थोडा हुशार झालास आणि मग तू माझी परीक्षा घेतेस काय? ओके, नाईस ट्राय. अमोल, कॉलिंग ऐकायला येते का? येस. जायचंय का नाही खाली? आत्ताच आम्हाला स्मिथ सरांनी सांगितलं की हे जे ठसे दिसत आहेत ते बघा,
ते गव्याच्या पायाचे आहेत. मी इथे बाकी जनावरं नाही आहेत. सांबार आहे, बेकर आहे. नाही नाही, म्हणजे गुरं आपली नाही इकडे, कारण हा माळ लागला, हा उंच आहे हा, आणि गाव आपलं आहे ते 3-4 किलोमीटर लांब आहे. त्यामुळे आपले गुरं इथे नाही येणार. नाही येणार. हे गव्याचेच आहे 100%. आणि आम्हाला सरांनी सुद्धा शिकवले की गव्याचे पाय ओळखायचे कसे. ओके. आणि हे या भागाला काय म्हणतात? उंबरमळी. कारण इथे उंबराची जास्त झाड आहेत म्हणून. हे बघा, इथे गुरांची बसण्याची जागा आहे, असं पूर्ण मोकळं आहे. हा कडीपत्ता आहे बघा. अय्या, किती मस्त, किती मोठे पण आहे कडीपत्त्याचं झाड. आता मी फक्त तोडून दिलं तरी वास बघा किती मस्त वास आहे. याची फोडणी जर मिळाली तर वा वा वा. सकाळचे पोहे अजून टेस्टी झाले असते. क्या बात आहे. झाडांच्या सावलीतून हा संपूर्ण ट्रेक आहे, त्यामुळे उन्हाचा जास्त त्रास होत नाही. हा यांचा कोकम सर्वदाचा पॉईंट आहे. म्हणजे ॲक्च्युली आम्हाला नको होतं, पण त्यांचं शास्त्र आहे ना, ते असं आणतात ट्रेकला. जेव्हा असं, आता आम्ही तर नेहमीच्या ट्रेकर आहोत, त्यामुळे आम्हाला एवढं ट्रेक करणं आम्हाला काहीच वाटलं नाही. आणि त्यात उतरत होतो त्यामुळे तर आणखीनच मजा आली. पण इथे बसून ते कोकम सरबत देतात आणि मग पुढे अजून थोडंसंच जायचं आहे. आता आलोय आपण ऑलमोस्ट जवळ. तर म्हटलं त्यांचं शास्त्र मोडून चालणार नाही, आपण घेऊया. तासभर ट्रेक केल्यावर आम्ही धबधब्याजवळ पोहोचलो. ट्रेक करून येता येता तुम्हाला दिसतंय मला पूर्ण सगळा घाम आलाय. आता फ्रेश कसं व्हायचं, तर समोरचा धबधबा दिसतोय ना, त्यात मस्त भिजायचंय आणि फ्रेश व्हायचंय. त्या पाण्याकडे बघून इतकं छान वाटतंय मला. चला मग लवकर खाली जाऊया. चला. एकदम थंडगार पाण्यात भिजल्यावर ट्रेकचा थकवा कुठच्या कुठे निघून गेला. जंगलातल्या झाडांच्या बुंद्यातून, दगडांमधून येणारे हे पाणी निसर्गाने कसं साठवून ठेवलं असेल असा प्रश्न सुद्धा मला पडला. नैसर्गिक पाण्यात भिजायला मला आणि आम्हाला कायमच आवडतं, त्यामुळे आम्ही जिथे कुठे संधी मिळेल ती अजिबातच सोडत नाही. आणि मस्त आता धबधब्याखाली दोघंही छान भिजलोय. आणि आता 2 मिनिटं मी इथे बसली होती या दगडावरती. समोरून मस्त ऊन आलं आणि आता पूर्ण नाही पण थोडं फार प्रमाणात वाढल्यासारखं मला आता वाटतंय. म्हणजे आपण आता वरती चढायला परत ट्रेक करायला सुरुवात करूया. पण इथे जो समोर जो व्ह्यू आहे ना, ती व्हॅली इतकी सुंदर दिसते. म्हणजे हा धबधबा आणि त्याच्या समोरचा हा नजारा, मनसोक्त आनंद घेऊन आता आम्ही पुन्हा वरती निघतोय. कारण आज आपल्याला बऱ्याच ॲक्टिव्हिटी करायच्या, त्यामुळे चला निघूया. परत आलोय आता आपण. आणि आता काय करायला चाललोय आहोत? आवडीची गोष्ट आहे नाश्ता. किती खाशील रे? ट्रेक केला ना आता. सकाळी ऍक्च्युली तो नाश्ता होता, तो कॅन्सल केला, दुसरा दिला. मग त्यांना बोललो की तो कॅन्सल केला, तो का कॅन्सल केला? ते बोलले जायचं होतं, म्हणजे परत. ठीक आहे. अप्पे फेवरेट. येस. कशी लागते चव? खूप मस्त आहे, छान आहेत, मस्त आहेत, सॉफ्ट पण आहेत. त्याची चटणी पण छान आहे आणि सांबार आपल्या पद्धतीने केलेलं छान वाटतंय. आणि इतके सॉफ्ट आणि मस्त लागतात ना ते. आत्ता आपण आहे ना यांच्या आजूबाजूला आहेत ना कोकमाची बाग आहे, बरीच झाडं आहेत, ती बघायला जाऊया. कारण आता तसे ऊन आहे, त्यामुळे आपण ते जवळचा जो परिसर आहे तो फिरूया आणि मग त्यानंतर सांगतेच मी तुम्हाला काय आहे ते. मनाला सुखवणारा ट्रेक केल्यावर आवडीचा नाश्ता केला आणि आम्ही तयार होऊन आजूबाजूचा परिसर फिरायला गेलो. आम्ही सर्वात आधी कोकमाच्या बागेत गेलो. झाडावर मस्त कोकम लागले होते. त्यांची अख्खी बागच कोकमाची. हो, हे बघा मध्ये मध्ये केळी दिसत आहेत. पेरू पण किती पडलेत. नॅचरली तयार व्हायला आलाय. आहा, झाडाची तोडलेली ताजी ताजी केळी. आता हे वेगळ्या फळाची माहिती मिळाली मला. धामणं म्हणतात याला. आणि याचं जे फळ आहे ते थोडंसं आंबट गोड असंच लागतं. करवंदापेक्षा पण छोटं आहे. म्हणजे ह्याची साईज पिकली तरी पण एवढीच, थोडीशी मोठी होईल, एकदम किंचित. आता ह्याचा पाला जर तुम्ही बघितला तर बकरे किंवा शेळ्या खातात. अच्छा. इथल्या बागेत आंबा, फणस, कोकम अशी झाडं आहेतच,
सोबत बांबूची सुद्धा मोठ्या प्रमाणावर लागवड केलेली आहे. टोकर, आपल्याकडे टोकर बोलतात शहापूरमध्ये. अच्छा, ते दादा सांगत होते 80-90 एकरमध्ये नुसतं आहेच. किती केवढी मोठी जागा आहे ना. येस, सगळे असे एक अख्खा झाडाने दिवसभर इथे भरलेले फिरलो तरी भरपूर जाईल ऍक्च्युली. काय काय लावलं इकडे? सुपारी आहे दिसते, केळी आहेत मध्ये, नारळ आहे. आता हे वेल जे आहे सुपारीवरती, ही काळ्या मिरीची वेल आहे. म्हणजे हे स्पाइस गार्डनच आहे. हां, तिथे थोडे वेलदोडीचे पण आहेत. आता नवीन प्लांटेशन आहे. आणि रोपं का तयार केली ते? आपल्या शाळेची आता रोपवाटिका आहे स्वतःची, त्या सुद्धा आहे. आणि आपण जंगलामध्ये आता हे करायचे प्लांटेशन. हे जाऊन त्यांनी मग सांगितलं की तिकडे जागा साफ केली, तिकडे सगळी जाऊन लावणार. हां, लावणार. मला तर पालेभाज्या, मोड आलेले कडधान्य हे सगळं माझा एकदम जिव्हाळ्याचा विषय. म्हणजे मी प्युअर व्हेज असल्यामुळे मला सगळं व्हेज आयटम इतके आवडतात ना. आणि मी खूप असं मन लावून प्रेमाने खाते त्या सगळ्या गोष्टी. त्यामुळे जेव्हा मी असं ते असं उगवलेलं पण बघते ना, तेव्हा बघताना एवढा आनंद होतो. आम्ही इथे जे जे खात होतो, जेवत होतो, ते सर्व इथेच पिकवलेलं आहे. अजून एक खास गोष्ट म्हणजे या परिसरात एक शाळा सुद्धा आहे. 8वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी इथे राहण्याची आणि शिक्षणाची सोय सुद्धा करण्यात आलेली आहे. इथे जंगलातले वन्य प्राणी तर आहेतच, पण आपल्याला नेहमी दिसणारे प्राणी सुद्धा इथे आहेत. असे उचलून घेऊ? हातात नाही सर. किती मस्त आहे. ती मला वास घेते होती माझा. माझ्या पाठीवर गेले. ही गरम गरम लागते बघ ती कशी. कसे सापडले तुम्हाला? लाकडं काढायला गेलो ना, त्यावेळी छोटी छोटी पिलं होती. खूप लहान होती? लहान होती, म्हणजे एक 5-7 दिवसाची असते. बापरे. म्हणजे काका राजकुमार काकाने आणले मग ते. हां काय? यांना आवड सुद्धा आहे. अच्छा, हां काय. मग त्यांनी त्यांना तेव्हा ड्रॉप्सने वगैरे दूध पाजलं असेल. हो. आता हे वागी त्यांच्याकडे जास्त असतात. हो, मस्त ना. पुन्हा एकदा आम्ही जीपमधून वनभोजनासाठी जंगलातून चालतोय प्रॉपर असं आणि ऑफ रोडिंग करत. बाप रे अमोल, कधी जेवला होतास असा? आता नावाप्रमाणे ट्रीटमेंट मिळते. रॉयल रॉयल एकदम. आम्ही आजपर्यंत एवढं फिरलो, एवढ्या वेगवेगळ्या ठिकाणी जेवलोय, पण हा एक्सपिरियन्स खरंच वेगळा आहे. म्हणजे आत्ता जेवणाला आम्ही सुरुवात करू. कालपासून आम्ही खातोय, जेवणाची चव तर आहेच उत्तम, पण आत्ताचा जो सेटअप आहे ना तो इतका छान आहे. तर माझ्या प्लेटमध्ये काय काय ते मग तुम्हाला दाखवते. ज्वारीची भाकरी, मसूरची आमटी आहे, सोलकढी, फणसाची भाजी आहे, राईस आहे, हे मिक्स भाजी आहे, मिक्स कुर्मा, हे 2 जी लोणची आहेत ती पण वेगळी आहेत. हे जे आहे हे फणसाचं लोणचं आहे आणि हे बांबूचं लोणचं आहे. तर मला असं बघून तोंडाला पाणी सुटले, तर पटकन खायला गं. अमोल तू पण तुझी प्लेट घेऊन ये लवकर. कसं आहे? मी आताच फणसाची भाजी खाल्ली, खूप छान आहे. मी अजून हे टेस्ट नाही केले. हां, हे वेगळे काहीतरी ना. मसूरचा पांढरा रस्सा येतो. हा अस्सल कोल्हापुरी चवीचं एकदम असं झणका आला एकदम. जे पद्धतशीर जो पांढरा रस्सा असतो ना तो इथे टेस्ट करायला मिळाला. म्हणजे व्हेजवाल्यांचा पांढरा रस्सा आहे. आणि हे बांबूचं लोणचं हे पण टेस्ट करतो. हां, येस. कैरी जास्त दिवस मुरल्यावरती कशी होते ना तसं वाटतं एकदम. आणि फणसाचं पण लोणचं. फणसाचं लोणचं याच्या पहिले कधी खाल्लं नव्हतं. कधीच नाही. ते पण भारी आहे. ओ, स्वीट पण आलंय. स्वीटमध्ये आहे शिवाय. काल फ्रूट कस्टर्ड होतं, दुपारी ते काहीतरी मूस दिलं होतं ना. येस, ते पण ठीक होतं. इतक्या सुंदर जागेत दुपारचं मस्त जेवण तिथेच बसले, निवांत वेळ घालवला. दुपारच्या जेवणानंतर आपण मस्त थोडा रेस्ट केली आणि त्यानंतर आता 5:45 झाले. तर आता आपण सनसेट बघायला एका खास ठिकाणी जाणार आहे. तिथे आपण पुन्हा एकदा जीपने जाणार आणि चहा पण आपण तिथेच घेणार आहे. चला.
सनसेट बघायला जाताना रस्त्याच्या बाजूला आम्हाला इथल्या जंगलात सर्वात मोठ्या प्रमाणात आढळणारा एशियन वाईन स्नेक म्हणजेच हरणटोळ दिसला. आम्ही 5 मिनिटातच सनसेट पॉइंट जवळ पोहोचलो. आजवर असं काही कधीच पाहिलं नव्हतं. एवढा सुंदर नजारा इथून दिसतो. कड्यावर उभं राहिल्यावर आपली नजर जाईल तिथपर्यंत अफाट पसरलेला निसर्ग फक्त. इथला वारा आज साठवून ठेवावा असं वाटत होतं. इतकी ताजी हवा कदाचितच आपल्याला शहरात मिळते. आम्ही दोघं मस्त कड्यावर खुर्ची टाकून बसलो आणि पिक्चर परफेक्ट फ्रेममध्ये चहाचा आनंद घेतला. दूरवर दिसणारे मनोहर मनसंतोष रांगणा असे मोठे किल्ले, दिवसभर आग ओकणाऱ्या सूर्याची अस्ताला जाण्याची तयारी, असं सगळं एरवी नजरेला न पडणाऱ्या गोष्टी बघत आम्ही आजच्या दिवसाचा शेवट केला. सनसेटवरून पुन्हा आम्ही आता प्रॉपर्टीत आलोय. रात्रीच्या आता अंधारात सगळीकडे जे छान लाइटिंग केलेत त्यांनी ते इतकं छान दिसतंय. म्हणजे विचार करा ना, आजूबाजूला पूर्ण जंगल आहे, गुडुप्प काळा अंधार आहे आणि त्याच्यामध्ये छोटे छोटे डिम लाईट आहेत. ते इतक्या सुंदर दिसतात. म्हणजे रात्रीचा पण जो इथला माहोल आहे ना तो एकदम मस्त आहे. तर आता आपण थोडा वेळ अंधारातल्या या निसर्गाचा आनंद घेऊया. त्यानंतर एक मजेशीर गोष्ट करत आल्या जी आतापर्यंत मी आणि अमोलने एकदाही केली नाही, ती म्हणजे नाईट सफारी. जंगल सफारीला रात्री आम्ही आता जाणार. रात्री म्हणजे 8 ते 10च्या मध्ये काही जनावरांच्या काही प्राण्यांच्या हालचाली आपल्याला बघायला मिळतात. याच्यासाठी आपण जंगल सफारीला जाणार आहे. तर मी खूप जास्त एक्साइटेड आहे. काय बघायला मिळेल नाही मिळेल माहिती नाही, पण रात्री जंगलातली जी शांतता आहे ती अनुभवण्याचा एक वेगळाच थ्रिल आम्ही करणार आहे. तर आता आपण ही टॉर्च लाईट घेऊन चाललोय प्राणी बघायला. चला. आता आम्ही बघतोय सर्च लाईटने, पण काही दिसत नाही आहे. पण तरी पण आम्ही चाललोय आतमध्ये जंगलात हळूहळू. आता आम्ही जीपमध्येच थांबवली आहे. गुडुप्प अंधार आहे, सगळ्या लाईट बंद केल्या आहेत, सर्च लाईट पण बंद आहे आणि आम्ही चाहूल घेतोय शांतपणे. कुठून काय आवाज येतोय का प्लीज आम्हाला यावेळेस गवत तरी दिसत आहे. तर आता आम्ही मस्त जंगल सफारी करून आलो आणि गंमत सांगू का तुम्हाला, आम्हाला दिसलं काहीच नाही पण आम्हाला खूप मजा आली. आम्ही तारे बघत बसलेलो आणि पूर्ण गाडी बंद करून अंधार करून चाहूल घेण्याचा प्रयत्न करत होतो. पण आज जंगल खूपच शांत होतं, त्यामुळे त्या शांततेचा आम्ही अनुभव घेतला. तर आता आम्ही मस्त पोटभर जेवतो. प्रचंड थकलोय कारण सकाळी 5:30 वाजता उठलोय. तेव्हापासून आम्ही कंटिन्यू आमचा दिवसभर काय ना काय ॲक्टिव्हिटीज चालू आहेत. आपण उद्या सकाळी भेटूया. चला. तर चला मित्रांनो, निघायची वेळ झालेली आहे. आपला रॉयल कॅम्पिंग क्लब मधला जो अनुभव होता तो खरंच खूप मस्त आणि नावाप्रमाणे अगदी रॉयल होता. आणि तुम्हाला सुद्धा जर हा एक्सपिरियन्स घ्यायचा असेल तर सगळ्या डिटेल्स डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या आहेत, नक्की जाऊन चेक करा. आणि हो, उन्हाळ्याच्या सुट्टीत फिरण्यासाठी खरंच हे ठिकाण एकदम बेस्ट आहे. म्हणजे आता आम्ही एप्रिल महिन्यात आलो. मुंबईला इतकं उकाड आहे तरीही आम्हाला इतकं छान आणि इतकं शांत वाटतंय. का? त्याचं कारण म्हणजे आम्ही संपूर्णपणे निसर्गाने वेढलेल्या ठिकाणी आहोत. तर नक्की तुमची ट्रिप इथे एकदा प्लॅन करा. तर हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा जर चॅनलवरती नवीन असाल तर. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओके, टाटा, बाय.